मुसळधार पावसाने घरावरील पत्र्याचे छप्पर कोसळून घरातील सामानाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवार 31 तारखेला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली होती. मनसैनिक संदीप रमा मात्रे हे त्या कुटुंबियाच्या मदतीला धावले. मात्र त्यांच्या घरावरील छप्पर स्वखर्चाने लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील मनसे राजगड कार्यालयाच्या पुढे भरत भोईर नगरमधील नागू बाळू मात्रे चाळीतील रूम नंबर 2मध्ये संजय ताडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. शुक्रवार 31 तारखेला रात्री 8:30च्या सुमारास ताडे यांच्या घरावरील पत्र्याचे अचानक छप्पर कोसळले. या घटनेत कुटुंबीय सुखरूप असून घरातील सामानाचे नुकसान झाले. मनसैनिक संदीप रमा मात्रे त्याचप्रमाणे भाजपाचे प्रशांत पाटेकर आणि सहकारी हे तायडे कुटुंबियाच्या मदतीला धावले. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी जाऊन त्यांना धीर देत पक्षभेद विसरून आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही काही काळजी करू नका असे तायडे कुटुंबीय त्यांनी सांत्वन करून त्यांना धीर दिला व त्यांची मदत केली. मात्र या कुटुंबाला लवकरात लवकर सहकार्य मिळावे याकरता परिसरातील भाजप आणि मनसेत असलेले तरुण एकत्र येऊन महापालिका, तहसील कार्यालय इतर ठिकाणी जाऊन लवकरात लवकर तायडे कुटुंबियांना मदत कशी मिळेल तो प्रयत्न करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट. नमस्कार, माझं नाव शारदा संजय तायडे आहे. मी नागोबाळ म्हात्रे चाळीत राहते. माझ्या घरामध्ये माझे मिस्टर आहेत, 2 मुलं आहेत. असं आमचं छोटंसं घर आहे चाळीतलं. काल आमच्या घरामध्ये अचानक आमच्यावर दुर्दैवी घटना घडली. आमचे पत्रे अचानक वरतून सगळे कोसळले. आमचा 10 सेकंदाच्या याच्यामुळे आमचा जीव वाचला. नाही तर आम्ही काल सगळे, जर रात्री ही घटना घडली असती ना तर काल आम्ही रात्री चौघचे चौघ गेलो असतो. पण म्हणजे आमच्या काहीतरी आमची पुण्याई आडवी आली म्हणून आम्ही आज जिवंत आहोत. आणि त्याच परीने आमच्यावर एवढा मोठा प्रसंग घडून आला. तर सगळेच म्हणजे ते आपले चाळीतली माणसं असू देत किंवा रमादादा असू देत किंवा प्रशांत दादा असू देत किंवा बाळादादा असू देत किंवा अनमोल असू दे, सगळे धावून आले. तर मला म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे आज मी उभी आहे आणि सहकार्य अजून चालूच आहे जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत. नेमका काय प्रकार घडलेला आणि कसे काय मदतीला आलात तुम्ही? तुम्ही पाहतच असाल की संततधार पाऊस हा पडतच आहे. पावसाळा गेल्यानंतर सुद्धा ऑक्टोबर महिन्यात सुद्धा पाऊस चालूच आहे. त्या कारणामुळे नागोबाळू मात्रे चाळ संजय तायडे यांची रूम काल रात्री 8-8:30च्या दरम्यान त्यांचे पत्रे कोसळले. पत्रे कोसळले असताना माझ्या मते वहिनी किचनमध्ये काम करत होती आणि तिने तत्परता दाखवल्यामुळे हे घरातले त्यांची 2 मुलं आणि त्यांचे मिस्टर, त्यांना थोडासा पॅरालिसिस आल्यामुळे त्यांना सुद्धा अधू आहेत ते शरीराने. त्यांनी पटकन बाहेर काढलं. पटकन बाहेर काढल्यानंतर आमचे शिवराज मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मुकेश चित्ते यांनी तात्काळ सगळ्यांना संपर्क केलं. त्या अनुषंगाने आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दल असेल, आमचे दुसरे सदस्य प्रशांत पाटेकर असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये मदत केली त्वरित. आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेला संपर्क केलं. अग्निशमन दलाचे सहकारी आल्यानंतर त्यांनी सुद्धा बघितलं की गॅसचा सिलेंडर हा लीक आहे आणि त्याच्यामुळे ती सुद्धा कुठलीही हानी झाली नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जी तायडे जे कुटुंबीय आहेत यांना सरकारकडनं थोडीशी मदत मिळाली तर बरं होईल. सण म्हणून राजेश सामंत यांचे सहकारी चेतन मात्रे सुद्धा आलेले आहेत. परंतु सुट्टी असल्या कारणाने राजन सावंत साहेब आले नाहीत. त्यांनी पण इथे बघून जावं. त्यांनी आपल्या संबंधित जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना या गोष्टीची बातमी सांगावी आणि लवकरात लवकर हे आमच्या तायडे कुटुंबाला न्याय मिळवून त्यांना आर्थिक मदत ही द्यावी, ही आपल्यात माझी एक छोटीशी आणि नम्रतेची विनंती आहे की आपण योग्य तो त्यांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर हे घर पुनर्बांधणीसाठी त्यांना मदत करावी.